नमस्कार मित्रांनो, मी मयूर गालेकर. आज आपला व्हिडिओचा टॉपिक असा आहे, की जर तुमचा मोबाईल हरवला असेल किंवा चोरीला गेला असेल, तर काळजी करू नका. आज मी तुम्हाला अशी एक सरकारी वेबसाईट सांगणार आहे, की त्याच्यावरून तुमचा हरवलेला मोबाईल घरबसल्या ब्लॉक करता येईल आणि कोणीही त्याचा गैरवापर करू शकणार नाही. होय, भारत सरकारचा अधिकृत पोर्टल आहे. त्यासाठी ए टू झेड प्रोसेस खूपच सोपी आहे. फक्त 5 मिनिटं लागतील. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो. तर सर्वात प्रथम आपल्याला sanchar.sarthi.government.in या वेबसाईटवरती यायचं आहे. त्यानंतर इथे पाहिजे ब्लॉक लॉस्ट स्टोलन मोबाईल हँडसेट असं ऑप्शन आहे. त्यानंतर त्याच्याच फ्रंट साईडला अनब्लॉक फाउंड मोबाईल हँडसेट म्हणजे जेणेकरून तुमचा मोबाईल जर सापडला तर त्यानंतर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे व तो अनब्लॉक करायचा आहे. तर चला आपण आता ब्लॉक लॉस्ट इथे माहिती बरोबर क्लिक केल्यानंतर दुसरी वेबसाईट ओपन होते. दूरसंचार विभाग डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन अशी वेबसाईट ओपन होते. तर येथे पहा रिक्वेस्ट फॉर ब्लॉकिंग लॉस्ट स्टोलन मोबाईल म्हणजे जो तुमचा मोबाईल हरवला आहे त्याच्या विरोधात तुम्हाला जर कंप्लेंट नोंदवायची आहे तर या ठिकाणी यावं लागतं. सर्वात प्रथम तुम्हाला मोबाईल नंबर म्हणजे जो तुमचा मोबाईल क्रमांक होता ज्या फोन हरवला त्यामध्ये तो मोबाईल नंबर इथे एंटर करायचा आहे व जो दुसरा मोबाईल नंबर होता तो इथे एंटर करायचा आहे. एंटर ड्युअल सिम मोबाईल म्हणजे एकाच सिममध्ये एका फोनमध्ये 2 मोबाईल असतील तर. त्यानंतर तिथे यायचे IMEI जो तुमच्या फोनमध्ये IMEI नंबर असतो. 15 डिजिटचा नंबर असतो जो तुम्ही जर तुमच्या डायल पॅडमध्ये गेलं *0* जर क्लिक केलं तर तो IMEI नंबर ओपन होतो. तो 15 डिजिटचा IMEI नंबर कॉपी करून तुम्ही इथे पेस्ट करू शकता आणि दुसरा सिमचा जर जो असेल तर तो सुद्धा कॉपी करून इथे पेस्ट करू शकता. तर सर्वात प्रथम याचे डिव्हाइस ब्रँडवरती यायचे ज्या डिव्हाइसचा तुमचा नंबर होता तो सर्च करायचा आहे. तर तुमचा जर सॅमसंग असेल तुम्ही ते सॅमसंग सर्च करू शकता. सॅमसंग चूज करू शकता. त्यानंतर खाली जे डिव्हाइस मॉडेल कुठले सॅमसंगमधला कुठला मॉडेल आहे त्याचं नाव टाकायचं इथे आणि ज्या दिवशी तुम्ही मोबाईल खरेदी केला जे इनवॉइस होतं तुमच्याकडे ते इनवॉइस तुम्हाला इथे PDF च्या संदर्भात अपलोड करायचं आहे. त्यानंतर खाली पाहिजे इथे लॉस्ट इन्फॉर्मेशन आहे म्हणजे कुठल्याही ठिकाणी हरवलं ती लॉस्ट प्लेस आहे ते इथे टाकायचं आहे. त्यानंतर कुठल्या दिवशी हरवलं म्हणजे ती तारीख असेल ती तारीख तुम्हाला इथे अपलोड करायची आहे. नंतर तुम्हाला राज्य कुठल्या राज्यात हरवलं आहे आणि कुठल्या पोलीस स्टेशनला तुम्ही तक्रार नोंदवली त्या पोलीस स्टेशनचं इथे नाव टाकायचं आहे. नंतर डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे आणि पोलीस कंप्लेंट नंबर जर तुम्ही FIR म्हणजे फर्स्ट इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट जो दाखल केला आहे पोलीस कंप्लेंट नंबर तो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. त्यानंतर खाली ते जे पोलीस कंप्लेंटचं जे लेटर होतं त्याची PDF तुम्हाला इथे अपलोड करायची. नंतर खाली यायचे जो मोबाईलचा ओनर आहे त्याची माहिती इथे टाकायची. ज्या इनवॉइसमध्ये ज्याचं नाव असेल त्याचं नाव इथे टाकायचं आहे. ॲड्रेस यायचा ओनरचा ॲड्रेस इथे टाकायचा आहे. आयडेंटिटी म्हणजे तुमच्याकडे आयडेंटिटी आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर ID, ड्रायव्हिंग लायसन्स नाही तर अदर दुसरी कुठली आयडेंटिटी असेल तर तुम्ही तिथे अपलोड करू शकता. आणि आयडेंटिटीचा एक PDF नाही तर एक फोटो लागेल तो तुम्हाला इथे अपलोड करावा लागेल. त्यानंतर आयडेंटिटी नंबर म्हणजे तुम्ही आधार कार्ड जर अपलोड केलं तर आधार कार्डचा नंबर, पॅन कार्ड जर अपलोड केलं तर पॅन कार्डचा नंबर आणि इथे पुढे पाहायचा ईमेल ID. तुम्हाला ईमेल ID पण देऊन ठेवायचा आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या तक्रारीबद्दल ईमेल IDवरती माहिती मिळत जाईल त्याच्यावरती काय जाईल. त्यानंतर द्यायचा हा कॅप्चा आहे तो तुम्हाला इथं फिल करायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर जो तुम्ही वर टाकला होता तो मोबाईल नंबर इथे एंटर करायचा आहे आणि गेट OTP वरती क्लिक करायचं आहे. जो एक मोबाईल नंबर द्यायचा आहे वेगळा तो गेट OTP वरती क्लिक करायचा आहे. OTP आल्यानंतर तुम्हाला OTP टाकायचा आहे आणि डिक्लेरेशनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला OTP येऊन जाईल व तुम्हाला एक ट्रॅकिंग नंबर दिला जाईल. त्या ट्रॅकिंग नंबर थ्रू तुम्ही या वेबसाईटवरती येऊन इथे क्लिक करायचं आहे. चेक लॉस स्टोलन मोबाईल हँडसेट रिक्वेस्ट स्टेटस म्हणजे तिथला जो तुम्हाला ट्रॅकिंग नंबर भेटला आहे तुम्ही इथे येऊ शकता व तो रिक्वेस्ट ID इथे टाकायचा आहे. कॅपचा फिलअप करून सबमिट करायचं आहे म्हणजे तुम्हाला तुमची ट्रॅकिंगची पूर्णपणे डिटेल्स भेटेल. मोबाईल ब्लॉक झाला आहे, आता मोबाईल कुठे आहे, मोबाईल ऑन आहे का नाही, आता कोण यूज करत आहे का नाही ते पूर्णपणे इथे माहिती तुम्हाला भेटून जाईल. आणि जर तुमचा मोबाईल जर तुम्हाला सापडला त्यानंतर इथे यायचं आहे अनब्लॉक म्हणजे मोबाईल भेटला आहे तुम्हाला ना आता तो अनब्लॉक करायचा आहे. तर या वेबसाईटवरती पुन्हा यायचं आहे. अनब्लॉक फाउंड मोबाईलवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पाहायचं रिक्वेस्ट फॉर अनब्लॉकिंग रिकवर फाउंड मोबाईल म्हणजे जो हरवला होता तो सापडल्यानंतर जो रिक्वेस्ट ID होती तो रिक्वेस्ट ID तुम्हाला भेटली होती फॉर्म सबमिट केल्यानंतर ती रिक्वेस्ट ID इथे टाकायचं आहे आणि जो मोबाईल नंबर तुम्ही OTPसाठी प्रोव्हाइड केला होता तो मोबाईल नंबर इथे अपलोड करायचा आहे आणि रिझन टाकायचं अनब्लॉकिंगची म्हणजे रिकवर बाय पोलीस झाला आहे का फाउंड बाय सेल्फ झाला आहे का ब्लॉक बाय मिस्टेक म्हणजे चुकून तुमच्याकडनं ब्लॉक झाला आहे नाही तर अदर काही रिझन असेल ते तुम्ही टाकू शकता. त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा OTPचा
गेट ओ टी पीवरती क्लिक करून पुन्हा एकदा सबमिट करायचं आहे, म्हणजे तो मोबाईल नंबर तुमचा अनब्लॉक होऊन जाईल. अशा प्रकारे तुम्ही तुमचा मोबाईल अनब्लॉक करू शकता व अशा प्रकारे तुम्ही तुमची कंप्लेंट दाखल करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा.